रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कडून पुसद येथे पत्रकार परिषद, पुसद प्रकल्प अधिकारी यांना निवेदन। आदिवासी विकास योजनेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सफल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत लाभार्थी व नागरिकांकडून आर्थिक गैरव्यवहार, लाभार्थ्याची फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश भाऊ पंधरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामकाजापासून दूर ठेवण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना, अनुदाने व प्रकल्पाची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात यावी। सदर प्रकरण आदिवासी समाजाच्या हिताशी संबंधित व गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, तसेच करण्यात आलेली कारवाईचा लेखी अहवाल घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व विदर्भ अध्यक्ष ओमप्रकाश किरोडे यांनी केली। या निवेदनामुळे आदिवासी विकास विभागातील योजनांच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे लाभार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले। पुसद प्रतिनिधी पंधरे, आदिवासी विकास परिषदचा महाराष्ट्राचा विद्यार्थी अध्यक्ष। आज या पुसद शहरामध्ये वारंवार आदिवासी होणारे अन्याय त्याकरिता वाचा पूर्ण करता आज मी आलेलो आणि त्याबद्दल मी सर्व पत्रबंधूंचा आभार व्यक्त करतो। आदिवासी विकास विभागांचं असलेलं प्रकल्प कार्यालय पुसद त्या ठिकाणी कशा प्रकारे गोंधळ आणि कसा आर्थिक व्यवहार चालतोय याविषयी आम्हाला मी तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवणार आहे। इथला वरिष्ठ लिपिक गेल्या 4 वर्षापासून आदिवासी लोकांकडून आर्थिक रक्कम घेऊन कसे काम करतो आज या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणून मी सर्व पत्रबंधूंचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आज जो हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये स्पष्ट दिसतोय की राजेश तिवारी साहेब वरिष्ठ लिपिक बघा कसे याच्यामध्ये आर्थिक रक्कम कसे लोकांकडून घेतात, टेबला खालून पैसे घेतात लोकांकडून आणि नंतर बोलतायत की प्रकल्प अधिकाऱ्याकडे जायची गरज नाही, माझ्याकडेच या, फक्त मला माझा पर्सेंटेज द्या। ही चालली लूट प्रकल्प कार्यालय पुसदमध्ये आणि याच्यावरती प्रकल्प अधिकारी गप्प घेऊन बसत आहे। काय करते प्रकल्प अधिकारी? यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। दोन्ही आदिवासींचे राज्यमंत्री आणि विकास मंत्री या ठिकाणचे आहे, नामदार अशोक उगे साहेब आणि नाईक साहेब। त्या दोघांनी देखील या अशा ज्वलंत प्रश्नावरती कधी लक्ष घालणार? मी उईके साहेबांना आणि इथले स्थानिक आमदार आणि आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री नाईक साहेबांना दोघांना विनंती करतोय की आपण अशा भ्रष्टाचारी अधिकारी कारवाई करणार का? येत्या 8 दिवसामध्ये जर या अधिकाऱ्यावरती कारवाई केली नाही तर या पुसदमध्ये आदिवासींचा महासागर वाहन हे नक्की। म्हणून आदिवासी विकास विभागाचे आयुक्त माननीय सौ लीना बनसोड मॅडम यांना देखील पत्रव्यवहार करणार आहे मी। आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची जर सस्पेंड झालं नाही तर मी स्वतः अन्नत्याग उपोषण नाशिकला करणार आहे या विषयावरती आणि ते देखील आयुक्ताच्या दालनामध्ये। म्हणून मी मीडियावर आवाहन करतोय आदिवासी समाजाला देखील आणि मंत्र्याला देखील की तुम्ही या गोष्टीकडे थोडं गांभीर्याने घ्या। येत्या 8 दिवसामध्ये प्रशासनाने कोणती कारवाई नाही केली तर आम्ही गप्प बसणार नाही। इथल्या सर्व आदिवासींना घेऊन प्रत्येक संघटनेना प्रत्येक समाजाचा विश्वास घेऊन येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही मोर्चाचे नियोजन करू। आमची मागणी मान्य झाली तर आम्ही या प्रशासनाचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। पण आमची मागणी जर मान्य केली गेली नाही तर आम्ही या ठिकाणी एक एल्गार या प्रकल्प कार्यालयाविरोधात, या भ्रष्टाचारी प्रकल्प अधिकारी विरोधात, राजेश तिवारी विरोधात आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू। आपली मागणी काय?
मागणी आमची या ठिकाणीच आहे की गोरगरीब आदिवासी पर्यंत ज्या शासनाकडून योजना राबवल्या जातात त्या योजना, शासनाच्या योजना गोरगरीब आर्थिक निकषावरती लाभ देऊन गोरगरीब आदिवासीने भेटल्या पाहिजे. पण जे लोक आज सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबाला नोकरी भेटते. जे लोक आज त्याच्यावरती पोक्सो गुन्हे दाखल असतात त्या लोकांना आज आर्थिक शासनाकडून निधी देतो. मग गोरगरीब आदिवासी गेला कुठे? आणि प्रकल्प अधिकारी कशा थ्रू लोकांची निवड करते? आर्थिक रकमे थ्रू. म्हणून ही निवड पारदर्शक असली पाहिजे आणि येणारा प्रत्येक आदिवासी बांधव याला प्रकल्प कार्यालयातली सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे. तिथपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही. म्हणून मी सर्व मीडियाने आवाहन करतोय की तुम्ही आमच्या पाठीशी राहा. तुम्ही देशाचं लोकशाहीचं चौथं स्तंभ आहात. तुमच्यामुळे खूप काही घडू शकते. म्हणून मी सर्वात विनंती करतो आम्हाला सहकार्य करा.